हॅलो. अपन 11 या संघातील खेळाडूने आपलं रोख रक्कम पारितोषिक घेऊन जायचंय. प्रथमेश 400 रुपये, मयूर 400 रुपये, प्रीतम 200 रुपये आणि प्रसाद 200 रुपये. अपन दादा यांच्याकडून आपलं रोख रक्कम घेऊन जायचे. गांगो प्रसन्न शतरक्षण लावून घ्या लवकरात लवकर. हॅलो. दरम्यान मला वाटतं इथं सामन्याला सुरुवात होते. गोलंदाज कोण आहे? प्रथमेश 400, मयूर 400. फायटर 11 या संघाने आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे. विश्वास देवासाठी आणि ऑफसाईडच्या दिशेने रटवला चेंडू. एक धाव धावून पूर्ण करतायत देवा. एका धावेच्या साहाय्यानं संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय बिनबाद 1. रोहित कोकरे स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला आहे तो म्हणजे देवा. हॅलो. जे कॉमेंट्री बॉक्सच्या समोर जे खेळाडू आहेत सर्वांना विनंती आहे की आपण कृपया थोडं बाजूला जाऊन उभं राहायचं आहे. आपण दादा 11 संघाचे सर्व खेळाडू एक उत्कृष्ट संघ आपण या टुर्नामेंटमध्ये पाहतोय. मोठा फटका सीमारेषा बाहेर. 6 धावेसाठी 6 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 7 वरती. परत एकदा गोलंदाजीवर विश्वास. मारा करतील रोहित यांना 2 सामन्यामध्ये काही योग्य अशी कामगिरी करू शकलेला नाही असा हा रोहित आत्ताच्या सामन्यामध्ये बघूया. परत हा मोठा फटका. चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. खणखणीत षटकार. 6 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 13 वरती. हॅलो. प्रथमेश, मयूर, प्रीतम आणि प्रसाद हे आपण 11 गोवळगाव या संघाचे खेळाडू सर्वांना विनंती करतो की त्यांनी आपल्या कॅश प्राइजसाठी या ठिकाणी उपस्थिती दाखवायची आहे. प्रथमेश या खेळाडूला 400 रुपयांचं पारितोषिक, मयूर याला 400, प्रीतम याला 200 आणि प्रसाद याला 200 रुपयाचं पारितोषिक. एकूण 1200 रुपयांचं पारितोषिक कॅश प्राइज आपण दादा जोशी यांच्या हस्ते या ठिकाणी सुपूर्द केले जात आहे. लगातार 3 षटकार. तिसरा संघाची धावसंख्या झाली ती 19. पहिलं षटक चालू आहे ते म्हणजे विश्वास यांचं. पुढचा चेंडू आणि मला वाटतं हाही मोठा फटका आहे. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. 1 बाउन्स. 4 धावेसाठी या 4 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 23 वरती. बिनबाद 23.
फलंदाज बाद. मला वाटतं पहिला गडी बाद होतो इथं, तो म्हणजे रोहित. 5 चेंडूमध्ये 22 धावा केलेत त्यांनी. एक आक्रमक फलंदाजी रोहित कोकरे. नवीन बॅटर कोण आहे? नवीन फलंदाज ऋषिकेश. सांघिक कोठ्यातील मला वाटतं दुसरं षटक घेऊन आलाय ते म्हणजे प्रसाद. जयेश. मागील मॅच मध्ये ना टाइम चालू मॅच. सामना लवकरात लवकर चालू करायचा. तिसरं ते मग नंतर समजा. आणि मला वाटतं निर्धाव चेंडू जयेश यांच्याबद्दल सांगायचं झालं तर उन्हाळे गावातील एक उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असा हा जयेश आहे. आपल्या 10-15 पावलांचं स्टार्ट घेऊन जयेश मारा करतील देवा यांना. देवा एक उत्कृष्ट फलंदाज आहे. राजापूर तालुक्यातील नामवंत फलंदाजामध्ये ज्याचं नाव घेतलं जातं तो हा देवा. मारा करतील जयेश. आणि आता मात्र देवा याच्या बॅटमधून मोठा फटका होता आणि झेल जमनीला दान. खरोखर गच्चा शतरक्षण म्हणावं लागेल ते गांगोप्रसन्न या संघाकडून. एक धाव धावून पूर्ण करतायत. एका धावेच्या साहाय्यानं संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 24 वरती. दुसरे षटक मार्गस्थ आहे ते म्हणजे जयेश यांचं. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत. जयेश हुक करण्याचा प्रयत्न फसतोय. मला वाटतं बॅटकटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय आणि इतर दुसरा गडी बाद होतोय तो म्हणजे 24 या धावसंख्येवर. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल ती जयेश याने. पहिल्या षटकामध्ये जवळजवळ 23 धावा आल्या होत्या. नवीन फलंदाज मैदानावर येतोय तो म्हणजे हर्षद. स्ट्राईकला हर्षद, नॉन स्ट्राईकला असणार तो देवा. मारा मात्र करतोय एक उत्कृष्ट अनुभवी गोलंदाज जयेश. वीस मिनिटांमध्ये ही विनिंग संपवायचे. गांगू प्रसन्न याने लक्षात ठेवायचंय. पुढचा चेंडू जयेश यांचा आणि हाही झेल जमनीला दान. रनआउटचा चान्स आहे. बघूया तू येऊ का मी येऊ. आणि हर्षद रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. जोगदान भेटलं होतं झेलवरती पण म्हणतात ना नशीब खराब असेल तर क्रिकेटच्या सामन्यामध्ये काहीही घडू शकतं. बॉल किती आहे? 2 चेंडू बाकी आहेत. 4 बॉल झालेत.
संघाची धावसंख्या झाली ती 24. पहिली सुरुवात उत्कृष्ट झाली होती, नंतर मात्र एक अनुभवी गोलंदाजीसाठी आलाय, तो म्हणजे जयेश. नवीन फलंदाजीसाठी येतोय, बघूया. रोहन. जयेश यांचा पुढचा चेंडू रोहन यांच्यासाठी. बघू, आता मात्र मोठा फटका खेळलाय. चेंडू 4 धावेसाठी. या 4 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 28 वरती. आक्रमक फलंदाजी म्हणावी लागेल, ती म्हणजे रोहन यांची. एक उत्कृष्ट गोलंदाजी करत होता, तो म्हणजे जयेश. 5 चेंडूमध्ये 5 धावा फक्त दिल्यात त्याने. खरोखर धावसंख्या रोखून धरली आहे जयेश यांनी. जयेश यांचा पुढचा चेंडू दुसऱ्या षटक मार्गस्थ आहे. इथं ऑफसाईडच्या दिशेने डटवलेला आहे चेंडू. 1 रन्स तर धावून पूर्ण केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा धावून पूर्ण करतायत आणि 2 धावेवर समाधान मानतोय, तो म्हणजे रोहन. 2 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 30 वरती. अशा रीतीने 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकाखेरीस फायटर 11 या संघाची धावसंख्या झाली ती 30. 3 बाद 30. उत्कृष्ट असं आमचं लेखनिकचं काम बघतायत, ते म्हणजे आशिष कारशिंकर. सांघिक कोट्यातील 3रं षटक. बघूया कोण घेऊन येत आहे. संकेत गोलंदाजी मार्कवर. मारा करतील ते मात्र देवा यांना. देवा यांना एक जीवदान भेटले, बघूया या जीवदानाचा पुरेपूर फायदा घेतोय का तो म्हणजे देवा. हुक करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसतोय. एक धावून पूर्ण करतायत. एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 31 वरती. उत्कृष्ट गोलंदाजी. स्ट्राईकला रोहन, नॉन स्ट्राईकला देवा. मारा करतोय तो म्हणजे संकेत. संकेत यांचा पुढचा चेंडू रोहन यांच्यासाठी आणि पंच स्वयं वाईट घोषित करतायत. अवांतर धावसंख्येने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 32 वरती. 3 बाद 32. संकेत परत एकदा ऑफसाईडच्या दिशेने डटवलेला चेंडू जातोय सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. 4 धावेसाठी. या 4 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 36 वरती. 3 बाद 36. 3रं षटक मार्गस्थ आहे, ते म्हणजे गांगो प्रसन्न या संघाकडून. संकेत यांचं. स्ट्राईकला रोहन, नॉन स्ट्राईकला देवा. ऑफसाईडच्या दिशेने डटवला चेंडू. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. रनआउटचा चान्स आहे. रनआउटचा चान्स हुकतोय. पंच आता धावा किती सांगायच्या आहेत? 1च धावा. या एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. तीन बॉल झालेत.
आता शिवशक्तीवरती असतं. आठवडे खेळू टाक ना 13वी मॅच तुझ्याकडेच असेल. इकडे बघ सांगतो आणि तू कशाला मध्ये. आता मात्र मोठा फटका आहे. बघूया झेल आहे आणि झेल बाद. खरोखर उत्कृष्ट गोलंदाजी संकेत याची. संघाची धावसंख्या झाली ती मात्र 37. 4 बाद 37. तर यानंतर होणारा सामना आहे तो ध्रुवी 11 राजापूर विरुद्ध आयुष 11 आडिवरे राजापूर यांच्यामध्ये. तर दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. पुढचा चेंडू राजन यांच्यासाठी. मोठा फटका आहे. बघूया झेल उठलाय. क्षेत्ररक्षक पोचतोय का झेल खाली. क्षेत्ररक्षक काही पोचू शकत नाही. 2 धावा तर धावून पूर्ण केल्या आहेत. या 2 धावेच्या साहाय्याने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 39 वरती. अशा रीतीने 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकाखेरीज सॉरी एक वाईट टाकला होता ना. 1 बॉल बाकी आहे. आता मात्र परत एकदा मोठा फटका आहे. क्षेत्ररक्षक फील्ड बॉल कलेक्ट करेपर्यंत 2 धावा मला वाटतं धावून पूर्ण करतायत. या 2 धावेच्या साहाय्याने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 41 वरती. दरम्यान तिसरं षटक संपतंय. 3 षटकाखेरीज फायटर 11 या संघाची धावसंख्या झाली ती 4 बाद 41. शेवटची 7 मिनिटं शिल्लक आहेत. सांघिक कोट्यातील मला वाटलं शेवटचं षटक घेऊन आलाय तो म्हणजे स्वतः केदार. त्याचाच आहे. हाणामारीचं षटक. केदार कदम. केदार बघूया 5-7 पावलांचा स्टार्ट घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल आणि फुलटॉस चेंडू. त्याचा समाचार काही घेता येत नाही आणि हा मला वाटतं झेल बाद होतोय. पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद करण्यात यश प्राप्त झाले ते केदार याला. उत्कृष्ट गोलंदाज आहे केदार. तेवढाच उत्कृष्ट फलंदाजही आहे. उपळे गावातील शांत स्वभावी असा हा खेळाडू. लवकरात लवकर खेळाडूने यायचंय कृपया. कोण आहे रे? प्रथमेश स्ट्राईकला. नॉन स्ट्राईकला राजन. मारा करतायत ते म्हणजे केदार. आणि लेग साईडच्या दिशेने डटवलेला चेंडू. 1 धाव धावून पूर्ण करतायत. एका डावेवरतीच समाधान मानतोय राजन. एका डावेने संघाच्या धावसंख्येमध्ये थोडीशी भर. संघ पोचतोय 42 वरती. स्ट्राईकला लेफ्ट हँड बॅटमन राजन. मारा करतील केदार आणि मोठा फटका खेळलाय. चेंडू जातोय सीमा लाईनच्या दिशेने 4 धावेसाठी.
4 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोहोचतोय 46 वरती. 46. चौथं शतक मार्गस्थ आहे केदार यांचं. पुढचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसतोय. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या काही मिळत नाही. धावसंख्या 46. पुढचा चेंडू केदारचा आणि इथं मोठा फटका खेळ आहे. कोणी क्षेत्ररक्षक नाही. चेंडू जातोय 4 धावेसाठी. 4 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 50 वरती. पुढचा चेंडू केदार यांचा. दहा 15 पावलांचा स्टार्ट घेऊन हाही मोठा फटका 6 धावेसाठी. या 6 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 56 वरती आणि 57 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय. ते म्हणजे फायटर 11 या संघानं गांगो प्रसन्न या संघासमोर. हॅलो. ध्रुवी 11 राजापूर आणि आयुष 11 अडिवरे राजापूर. संघनायकाने इथे नाणेफेकीसाठी यायचं आहे. हॅलो. फायटर 11 या संघानं त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. हॅलो. गांगो प्रसन्न या संघाने आपले सलामीवर पाठवायचे आहेत. मला वाटतं गांगो प्रसन्न या संघाचे सलामीवीर मैदानावर. आता नाव कोण सांगत? कोण आहे? कृपया गांगो प्रसन्न या संघाच्या खेळाडूने तिथं डगआउट तुमच्यासाठी पॅव्हेलियन ओपन केले हे केलेलं आहे. तिथं जाऊन थांबायचं आहे. इकडे तिकडे नका राहू. कोण कोण आहेत ते?
मला वाटतं उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल देवा यांची. नॉन स्ट्राईकला परेश आहे. नॉन स्ट्राईकला परेश. स्ट्राईकला कोण आहे? बॉलिंगसाठी आलाय तो देवा. देवा यांचा पुढचा चेंडू आणि हुक करण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या काही मिळत नाही. धावसंख्या 0 वरती. संकेत स्ट्राईकला. नॉन स्ट्राईकला आहे तो परेश. मारा करतोय देवा. दहा 15 पावलांचे स्टार्ट घेऊन देवा. संकेत यांच्यासाठी दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा. 2 धाव्याने संघाचं आणि स्वतःच खातं उघडतोय तो म्हणजे संकेत. टॉस केली. लेग साईडच्या दिशेने डटवलेला चेंडू जातो सीमा लाईनच्या दिशेने. 4 धावेसाठी. 4 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 6 वरती. बिनबाद 6. पहिलं षटक मार्गस्थ आहे देवा यांचं. पुढचा चेंडू देवा यांचा. मला वाटतं पंच आपलं डिसिजन सांगायचंय. निर्धाव चेंडू. देवा यांचा पुढचा चेंडू. हुक करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसतोय आणि मला वाटतं चेंडू जातोय सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. 4 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 10 वरती. पहिल्या षटकाखेरीस गांगो प्रसन्न या संघाची धावसंख्या झाली बिनगडीबाद 10. वीस मिनिटाचा वेळ आहे आपल्याकडे. फायटर 11 सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन आलाय तो म्हणजे राजन. मारा करेल परेश. राजन स्ट्राईकला परेश. नॉन स्ट्राईकला संकेत. मारा करतोय राजन. बघूया सांघिक कोट्यातील दुसरं षटक आणि फुलटॉस चेंडू आहे. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न पण प्रयत्न फसतोय. एक धावा. खरोखर गांगो प्रसन्न या संघामध्ये खेळाडू कमी होते तरी
जे खेळाडू होते त्यांना घेऊन हे खेळाडू ही मॅच खेळतात. खरोखरच खूप कौतुकास्पद ही गोष्ट आहे. परत एकदा चेंडू फील्ड होईपर्यंत एक धाव धावून पूर्ण केले. एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 12 वरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे. नॉन स्ट्राईकला संकेत. राजन यांचा पुढचा चेंडू आणि आता मात्र झेल आहे आणि इथं झेल बाद होतोय तो म्हणजे संकेत. पहिला गडी बाद करण्यात यश प्राप्त झाले ते म्हणजे राजेश यांना, सॉरी परेश बाद होतोय. परेश यांची जागा घेण्यासाठी कोण येते बघायचंय. भावेश स्ट्राईकला भावेश, नॉन स्ट्राईकला आहे तो संकेत. मारा करतील फायटर 11 या संघाकडून राजन. आणि खूपच एसटीच्या बाहेर पंच स्वयं मारा घोषित करतात. या अवांतर धावसंख्येने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 13 वरती. एक गडी बाद. 13 आणि झेल बाद. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल राजन यांची. 2 गडी बाद करण्यात यश प्राप्त झाले राजन यांना. आणि भावेश यांची जागा घेण्यासाठी येत आहेत ते म्हणजे मला वाटतं केदार. केदार मारा करतील राजन. केदार यांच्यासाठी 2 बाद. 13 धावसंख्या असताना लेग साईडच्या दिशेने डटवलाय चेंडू. एक धाव तर धावून पूर्ण करतायत. दुसरा धावेचा कुठलाही प्रयत्न नाहीये. 14 धावसंख्या. 1 बाद. 14. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पुढचा चेंडू मोठा फटका आहे. बघूया झेल खाली देवा आणि फलंदाज बाद. अशा तऱ्हेने षटक संपतंय. 2 षटका केरीस गांगोळ प्रसन्न या संघाची धावसंख्या झाली ती 14. 3 बाद 14. उत्कृष्ट गोलंदाजी. 12 चेंडू आणि 43 धावा. हा सामना जिंकवायचा असेल तर 12 चेंडू मध्ये 43 धावांची गरज आहे. सामना लवकरात लवकर पार करायचा आहे. सांगी कोट्यातील तिसरं षटक मला वाटतं हर्षद. आता नाव फिरेल तेव्हा बघा. शुभम आता काय शुभम नॉन स्ट्राईकला केदार. मारा करतील हर्षद. एक उत्कृष्ट गोलंदाज. एक धाव धावून पूर्ण करतायत. एका धावेवर समाधान मानतोय केदार. एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ 15 वरती. तिसरं षटक मार्गस्थ आहे. पुढचा चेंडू हर्षद यांचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसतोय. चेंडू निर्धाव.
10-15 पावलांचा स्टार्ट घेऊन हर्षद हुक करण्याचा प्रयत्न, एक धाव तर धावून पूर्ण करतायत. एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोहोचतोय 16 वरती. ध्रुवी 11 आहे. आयुष 11 हर्षद उत्कृष्ट रित्या फलंदाजी, एक धाव धावून पूर्ण करतायत. काय मानस आहे हे काय इथं स्पष्ट होत नाहीये. इथं जवळजवळ 57 धावांचं उद्दिष्ट आहे आणि फलंदाज फक्त सिंगल धावा घेत आहेत. हर्षद आणि निर्धाव चेंडू, धावसंख्या काही मिळत नाही. धावसंख्या एकाच जागेवर स्थिरावले, ती म्हणजे 17 वरती. परत एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर हर्षद आणि पंच नो घोषित करतायत. नो बॉल, अवांतर धावा. या अवांतर धावाने संघाच्या धावसंख्येमध्ये वर. संघ पोचतो 18 वरती. फ्री हिट असेल हा चेंडू. पुढचा चेंडू हर्षद यांचा आणि लेग साईडच्या दिशेने डटवलाय चेंडू. एक धाव धावून पूर्ण केले. एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 19 वरती. दरम्यान तिसरं षटक संपतंय. 3 षटकाखेरीस गांगो प्रसन्न या संघाची धावसंख्या झाली ती 19. 6 चेंडू आणि 38 धावा. दरम्यान शेवटचं षटक बघूया कोण आहे. तुळशीदास मारा करतील. शुभम यांना तुळशीदास शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू 38 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. झेल उठलाय, कोणी क्षेत्ररक्षक नाही. एक धाव धावून पूर्ण केलाय. एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोस्ट 20 वरती. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. उर्वरित 5 चेंडू 37 धावा. फक्त सामन्याची मला वाटतं औपचारिकता बाकी आहे. केदार मोठा फटका खेळलाय बघूया. चेंडू फील्ड होईपर्यंत एक धाव धावून पूर्ण केले. एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतो 21 वरती. पुढचा चेंडू तुळशीदास यांचा आणि हा मात्र मोठा फटका खेळलाय. झेल आहे. झेल खाली 3 क्षेत्ररक्षक. झेल जमिनीला दान. एक धाव धावून पूर्ण करतायत. एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 22 वरती. उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक.
झेल उठलाय बघूया आणि स्वतः गोलंदाज हा झेल पकडतोय. फलंदाज बाद होतोय तो म्हणजे केदार. बघूया केदार यांची जागा घेण्यासाठी कोण येत आहेत. ध्रुवी 11 या संघानं क्षेत्ररक्षणासाठी तयारीत राहायचंय. पुढचा चेंडू तो म्हणजे तुळशीदास यांचा. फलंदाज कोण आहे माहित आहे का. हुक करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू 4 धावेसाठी. या 4 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर. संघ पोचतोय 26 वरती. एक चेंडू आणि 31 धावा. एक चेंडू 31 धावा. बघूया अशा रीतीने फायटर 11 हा संघ विजयी होतोय. दोन्ही संघांचं खूप खूप अभिनंदन.